तर प्रीतम बारी हा खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल 7 तारखेला मेगा फायनलला आरपी लाईन टीम मध्ये विपुलजी पाटील यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे आणि अनेक तारे सितारे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये खेळाडू मात्र या मैदानात पाहायला मिळतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, आपण पाहतायत एस पी ट्रॉफी अर्थात उपसरपंच चषक बिलोसी 2025चा नाईट क्रिकेटचा थरार. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना एका बाजूला टीम देवगर तर दुसऱ्या बाजूला टीम सापरोंडा. संगदीप संगदीप डावखुरा गोलंदाज आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय. स्ट्रायकरला आहे पुष्कर आणि नॉन स्ट्रायकरला निकेतन. हे बघा, स्कोररच्या बाजूला असलेले जे अतिरिक्त खेळाडू असतात ना दोन्ही संघांचे, त्यांनी अतिशय दक्ष राहायचं आहे, कारण त्यांच्या साक्षीने सगळा स्कोर आम्ही इथे बोलत असतो. सामना संपल्यानंतर कुठल्या प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, लक्षात घ्या. संगदीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आणि अतिशय गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अतिशय गचाळ. खरं तर पहिल्या चेंडू धावबाद करण्याची नामी संधी होती. संगदीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला पुन्हा पाखवटला जाणून चेंडूला टोलवलं जात आहे. झेल उडतो की काय बघूया. आणि चौकार फाईन लेगच्या क्षेत्रामधनं चेंडूला सरळ सीमारेषा पलीकडे भिरकावून दिले जात आहे. चौकारानं धावसंख्या होऊन जाऊन पोहोचते ती 5 वर. बिनबाद 5. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 5. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलं जात आहे आणि फलंदाज बाद होतोय. पहिला आदरा पहिला झटका बसतोय टीम देवगर संघाला. 1 बाद 5. निकेतन सारखा एक चांगला कसलेला आणि कर्णधार असलेला फलंदाज बाद होतोय. देवगर संघासाठी नक्कीच धोक्याचा इशारा. चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र गावदेव देवगर टीम करिता प्रति षटकार 200 रुपये. देवगर टीम करिता प्रति षटकार 200 रुपये कॅश प्राइज लावलेले आहे. चिन्मय मेडिकल. तर देवगर गावातील लिजन क्रिकेटर सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. त्यांच्यासोबत निवृत्ती पाटील आणि मित्र परिवार. निवृत्ती पाटील, आपण या व्यासपीठावर. वाडा तालुक्यातील स्टार गोलंदाज लिजंड, प्लीज वेलकम. धाव संख्या 7. 2 बाद 7. गोलू लेफ्ट आर्म हवा. यावेळेला पुढे सरचा चेंडूला भिरकावलंय. पकडो क्या जीतो मॅच. आर पार षटकार. चिन्मय मेडिकल सागर पाटील, मंगेश पाटील खानली यांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज. आणि एनकेडी यांनी जर 3 षटकार लगातार ठोकले तर संदीप पाटील यांच्याकडनं 1000 रुपये लागलेले आहेत.
सागर पाटील यांचं 200 रुपये कॅश प्राईज या ठिकाणी पोहोचलेली आहेत षटकाराकरिता. ओर टू कॉम बॉक्स. पहिल्या चेंडूवर तडाखा हाणला, मिड विकेटच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं षटकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 13. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. यावेळेला पंचांच्या हात समांतर धाव अवांतर षटकार मारल्यानंतर गोलूच्या छातीमध्ये धडकी भरली आणि यावेळेला मात्र त्यांनी पलायनवाद स्वीकारलाय. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू वाईड. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 14. आणि षटकार हॅट्रिक मारा संदीप पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष प्रायोजक यांच्याकडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि फलंदाज बाद. गुईरचा संघ आलेला आहे. टीम आई गावदेवी पिंपळास, यतीश पाटील, सतीश पाटील अँड कंपनी. दिस इज द लास्ट ऑफिशियल वॉर्निंग टू यू. निखिल रनआउट होतोय. 4 बाद 16 नवीन फलंदाज मैदानामध्ये टीम देवघर संघाकडनं येतोय. सुशांत. पुन्हा एकदा शुभम पाटील या षटकातला दुसरा चेंडू पंतांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि फलंदाज सुतुंग गगनचुंबी षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 24 का की 22. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा इशारा, वाईट बॉलचा हात समांतर धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3. 4 बाद 23.
तर आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. रवींद्र काठोळे, दीपकजी गोळे, सागरजी पाटील आणि पप्पू या सर्व मान्यवरांना विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये यावं. टॉस करण्याकरिता पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. तेजस आउट. प्रणित येतोय. धावसंख्या 5 बाद. हो, 5 बाद 24. या डावातला हा तिसरा गडी रनआउटच्या रूपाने बाद होतोय का? पुढचा चेंडू बघा, पुन्हा आपल्याला ढकललंय. यस, इज आउट. चौथा गडी रनआउटच्या रूपाने बाद होतोय. यज्ञेश येतोय. किती चेंडू टाकून झाले षटकरले? 4 चेंडू टाकून झाले. गडी बाद झालेले 6 ना. 6 बाद 24. यज्ञेश येतोय. स्ट्रायकरला यज्ञेश का? बघूया. शुभम राईट आर्म ओव्हर द विकेट. काय 7वा गडी बाद होतोय देवघर संघाचा. 7 बाद 24. गडी बाद झालेत. शुभम यांचा शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र जबरदस्त तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. चोवीस धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. तर आपण या ठिकाणी येतोय टॉस बॉक्समध्ये. बिलोची गावातील दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी, ज्येष्ठ व्यक्तिमत्व रवींद्र काठोळे, दीपकजी गोळे, त्याचबरोबर चिन्मय मेडिकलचे प्रोपरायटर सागरजी पाटील आणि पप्पू आमच्या समेत जोडलेले आहेत. मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील गावदेवी पिंपलास टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये या ठिकाणी टक्कर देतील टीम गुहीर. टॉस या ठिकाणी केला जाईल. हेड आहे उपसरपंच चषक, टेल आहे भूमिक स्पोर्ट. रवींद्र काठोळे विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस उडवा. SP ट्रॉफी 2025चा थरार चुरस्ता मात्र लागलेली आहे. टॉस कोण जिंकणार? आणि टॉस जिंकलेला आहे गुहीर टीमनं. नक्कीच टॉस आपण जिंकलेला आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 गोलंदाज वापरावे लागतील. या मॅचमध्ये आपण काय स्वीकारणार? पुन्हा एकदा आम्ही क्षेत्ररक्षणच करू. फिल्डिंग करताना समोरचा संघ खूप बलाढ्य टीम आहे. लगातार ट्रॉफी जिंकत आलेल्या आहेत आणि आपण सिनियर आहात त्यांच्या मनानं. या मॅचमध्ये आपल्या काय स्ट्रॅटेजी असेल? यावेळेस आम्ही गोलंदाजीच्या याच्यावरच अवलंबून राहू. ते जर आमचे व्यवस्थित चालले तर आम्ही मिनिमम 25 ते 30 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. या मॅच करता गुहीर टीम कॅप्टन 25 ते 30 धावसंख्येपर्यंत टार्गेट ठेवलंय. ज्या पद्धतीने सापोर्णे देवघर मॅच चालू आहे आणि या ठिकाणी मग रोखण्याचा प्रयत्न सापोर्णेकरांनी केलेला आहे. या मॅचमध्ये बॅटिंग करताना टीमनं काय स्ट्रॅटेजी ठेवावी ॲज अ कॅप्टन म्हणून तुला वाटतं? 30+ करण्याचा प्रयत्न असेल माझा.
मागच्या मॅचमध्ये आपण नक्कीच बघितलं, आपण 19 बॉलमध्ये 53 धावा चेस केल्या होत्या, 5 बॉल राखून मॅच काढली होती. पण तो सामना वेगळा होता, खेळाडू वेगळे होते. गुहीर टीमसोबत या सीझनमध्ये आपण किती वेळा टक्कर दिली आमने सामने? नाही, कुठे नाही मॅच झाली आमची. फर्स्ट टाइम तुम्ही एकमेकांना टक्कर देणार आहेत. वेल डन बेस्ट ऑफ लक कॅप्टन ऐगावदेवी पिंपलास टीम. पात्र ऐकत राहा. SP ट्रॉफी 2025चा थरार डे नाईट टुर्नामेंट दुसऱ्या राऊंडला आपण या ठिकाणी येत आहोत. दुसऱ्या राऊंडमधील आपण या ठिकाणी दुसरा सामना पाहणार आहोत. एका बाजूला असेल पिंपलास टीम, दुसऱ्या बाजूला असेल गुहीर टीम. कंचाड विभागातील 2 टीम टक्कर देताना वडा टेनिसमध्ये पाहायला मिळतील. पात्रा वेलकम. तर 25 धावांचा पाठलाग करताना टीम सापरोंडा संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये येते. आघाडीचे फलंदाज शुभम आणि सुदर्शन. चोवीस झालेल्या आहेत. 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम सापरोंडा संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये शुभम आणि त्याच्यासोबत अनुभव संपन्न असा सुदर्शन. नाही, नाणेफेकीच्याच वेळीच सूरज पाटील त्यांना दोघांनाही चेंडू चेक करायला द्यायचा आहे. सूरज पाटील नाणेफेकीच्या वेळी तिथं चेंडू चेक करायचा, लगेच नावं टाकून द्यायची. हा, वाडा टेनिसचा नियमच आहे. नाणेफेकीच्या वेळेला दोन्ही संघांना आपापले चेंडू चॉईस करायचे आहेत. फोडून नको. नाही, नाणेफेकीला जेव्हा येतील ना तेव्हा टॉस बॉक्स मध्ये सूरज पाटील त्यांना चेंडू चेक करायला द्यायचे दोघांना. शुभम इज ऑन स्ट्राईक. धावसंख्या आहे 24 आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 25. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो अक्षय. अक्षयची सत्व परीक्षा पाहिली जाईल. एका बाजूला शुभम, एक तंत्रशुद्ध असा फलंदाज, शैलीदार फलंदाज, गोलंदाजाचा कर्दनकाल, द डिस्ट्रॉयर, द पिच हिटर. अनेक गोलंदाजांना ज्यांना उघडं नागडं केलंय, अनेक गोलंदाजांची ज्यांनी जमके पिटाई केले, अनेकांना सळो की पळो करू सोडले, अशा जबरदस्त प्रतिभा संपन्न फलंदाज शुभम पाटील, मॅन फ्रॉम सापरोंडे. 24 धावा झालेले, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. पहिला षटक पॉवर प्लेचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. हॅलो, यावेळेला मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळतो. 1 रन पळून काढले ते एका धावाने. धावसंख्या बिनबाद 1. एका बाजूला तडफदार फलंदाज शुभम तर दुसऱ्या बाजूला अनुभवाने परिपूर्ण असलेला सुदर्शन राऊत. नाव टाका त्याच्यावर, नाव बस. ओके. अक्षय या षटकातला दुसरा चेंडू सुदर्शनसाठी. यावेळेला मात्र चेंडूला तडकवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला शुभम पुढे सरकतोय आणि धावबाद करण्याची नामी संधी मात्र इथं दवडली जाते. शुभम सारखा फलंदाज जर धावबाद झाला असता तर टीम देवघर संघाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असता.
3 चेंडू 3 धावा. कुठल्या प्रकारची हाराकिरी करायची नाही, कुठल्याही प्रकारचा उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मारायचा नाही, आपल्या संघावर दडपण घ्यायचं नाही, अशा प्रकारची रणनीती ठरून मैदानामध्ये आलेला आहे. पॉवर प्ले जरी असला तरी कुठल्या पॉवर प्लेमध्ये षटकार चौकार मारायलाच पाहिजे असं काही नसतं, अशी मनामध्ये ठाम निश्चय करून आलेले दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय तो सुदर्शन, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जात आहे आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 धाव पळून काढली जाते. 4 चेंडू झाले, 4 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो तो हार्ड हिटर फलंदाज, तंत्रदुष फलंदाज, वाईड रेंज ऑफ शॉट, ज्याच्या भात्यामध्ये सर्व प्रकारचे फटके आहेत. ही कॅन डिस्ट्रॉयड एनी काइंड्स ऑफ अटॅक. कुठल्याही प्रकारची गोलंदाजी जो लिलया फोडून काढू शकतो, फोडून काढलेले अनेक वेळा त्याने सिद्ध केलेले स्वतःला, असा एक जबरदस्त प्रतिभा संपन्न फलंदाज शुभम पाटील. षटकातले 4 चेंडू टाकून झाले आणि सापरुंडा संघाची धावसंख्या झालेली 4. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. अक्षयांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलंय. उत्तुंग षटकार. कोणी झेल सोडली? प्रेक्षकांनी. एरिया आहे, खतरा आहे. 22,000 होल्ट आहे तिथे. कुणी जाऊ नका, चिपकून जाल. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जात आहे. एक रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 11. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा वसूल केलेल्या. जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि 14 धावा. 12 चेंडू आणि 14 धावा. बारा चेंडू आणि 14 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी टीम देवघर संघाकडनं कुठल्या गोलंदाजाला आणलं जाते पाहूया. रंजन म्हटलं की आपल्याला श्रीलंकेचा रंजन मधुगले. रंजन यावेळेला चेंडूला तडवलं जाते. 1 रन फोडून काढली ती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. सुपर्ब रनिंग बिटवीन द. बघा काय झालं तिकडे. टक्कर झाली का? टक्कर झाली, धडक झाली. एकमेकांना क्रॉस होताना खेळाडू खाली पडतोय, परंतु तितक्यात तडपेने उठतोय. जिगरबाद जिद्दी खेळाडू आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ती बिनबाद 13. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. 11 चेंडू आणि 12 धावा. संदीप पाटील इथे येत आहेत. या स्पर्धेचे प्रमुख संयोजक, आयोजक, प्रायोजक, यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी शरद पवार काँग्रेस गटाचे वाडा तालुक्याचे. सफेद पट्ट्याच्या आतमध्ये 4ही बाजूला प्रेक्षकांनी अतिक्रमण केलेलं आहे. विनंती आयोजकांच्या वतीने सर्व मायबाप प्रेक्षकांना सफेद पट्ट्याच्या आत बसलेल्या बाहेर जायचंय. विशेषतः बघा पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलं जातंय. अरे बाबा
पॅव्हेलियन मध्ये बसा ना, त्या पट्ट्याला इकडे बघा, थर्ड मॅनला इकडे, आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला फार कोंडाळं झालेले बरेचसे प्रेक्षकांनी अतिक्रमण केलेले आहे. उद्यापासून तिथं लाल मुंग्या सोडा आणि कुईलू फवारणी करा. पुढचा चेंडू या वेळेला मात्र शुभम जल्दबाजी करतोय, लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय. शुभमला विकेटवर जास्त वेळ उभं राहण्याची सवय नाहीये, पण ती सवय त्याला क्रिकेटमध्ये लावून घ्यावी लागेल. 9 चेंडू आणि 12 धावा. 9-12. रंजन चांगली गोलंदाजी करतो. शुभम थोडासा संयम त्याचा संपलेला आहे. पुढचा चेंडू या वेळेला मात्र दे दनादन जॉन जानी जनार्दन हाय व्होल्टेजच्या बाजूला चेंडू जातोय षटकारासाठी. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली 19. जिंकण्यासाठी आणखीन एका षटकाराची गरज. पण तू बघूया 19 झाले ना. पुढचा चेंडू संयम संपला. शुभम पाटीलला मैदानावर जास्त वेळ उभं राहण्याची सवयच नाहीये. T20चा प्रभाव आहे त्याच्यावर. 5 दिवसाची कसोटी तो खेळू शकत नाही. आता एक आगळी वेगळी स्पर्धा घ्यावी असं मला मनात घोळायला लागले विचार. फक्त सिंगल आणि डबलच घ्यायची. सिंगल डबल टिबल. चौकार नाही ना षटकार नाही मॅच मध्ये. 9 बॉलात किती केल्या? 17. फक्त सिंगल डबल टिबल अशा धावा घ्यायच्या. चौकार आणि षटकार त्याच्यातून वगळून टाकायचे. मग खऱ्या अर्थाने खेळाडूंचा कस लागेल. संगदीप येतोय. संगदीप जाधव. तब्बल 17 धावांची खेळी, घणाघाती खेळी, स्फोटक खेळी पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये 2 षटकार आले. बघूया संगदीप कशा प्रकारे आता जिंकण्यासाठी किती धावा पाहिजेत? 6 धावा. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडून केली जाते. 6 चेंडू आणि 6 धावा. अशाच प्रकारची सिच्युएशन असताना सापरोंड्या संघाच्या सुदर्शनने काय जबरदस्त गोलंदाजी टाकली होती वसुरी संघाच्या विरोधात. क्रिकेटमध्ये खूप उतार चढाव पाहिले जातात. पुष्कर येतोय. पुष्कर खुशकर. पुष्कर आल्यानंतर त्याच्या संघातले खेळाडूंच्या मनातल्या मनात धावा करत असतील. पुष्कर तू आम्हाला खुश कर. निकेतन पाटील येतात का शेवटचं षटक टाकायला? पुष्कर येतोय. 6 चेंडू आणि 6 धावा. सत्व परीक्षा सुदर्शनची. मगाशी गोलंदाजी करताना त्यांची सत्व परीक्षेमध्ये ते पास झाले. आता फलंदाज म्हणून त्यांची सत्व परीक्षा सुदर्शनची. महत्वाच्या क्षणी सुदर्शनचं गोलंदाजीतलं सुदर्शन चक्र वेगानं फिरलं. सामन्याची चित्र बदलली. आता फलंदाज म्हणून त्यांना पुन्हा सुदर्शनला आपलं बॅट रूपी सुदर्शन चक्र फिरवावं लागेल. 6 चेंडू आणि 6 धावा. पुष्कर बघा, पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र टीम सापरोंडा संघाची नाकाबंदी पहिल्या चेंडूवर केले पुष्करनी आणि आपल्या समर्थकांना केले खुशकर. पाच चेंडू आणि 6 धावा. सुदर्शनवर आलाय दबाव. योगेश जाधववर आलाय दबाव. पुष्कर
पुष्कर यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुदर्शन आउट. दुसऱ्या धावेला गडी बाद झाला ना. धावा झाल्या 20. जिंकण्यासाठी आता 4 चेंडू आणि 5 धावा. आणि नवीन फलंदाज आलाय अथर्व उर्फ गोलू. चार बॉल आहे. 4 बॉलामध्ये 5 धावा. बघूया पुष्कर खुशकर. पुढचा चेंडू पुष्कर यांचा. पुष्कर कुछ कर, अपनी टीम को खुश कर. चार चेंडू आणि 5 धावा. पुष्कर राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. दोन धावा पूर्ण काढल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचली 22. आता आमचे स्कोरर सांगतायत की 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. पिंपळा संघाला वारंवार सांगूनही पिंपळाचे समर्थक ऐकायच्या मनस्थितीत नाही आहेत. 3 चेंडू 3 धावा. पंच स्पीडअप करायला सांगा, खूप वेळ होतोय. खरं तर टीम मीटिंग याला कुणाला अलाउड नाहीये. दिवसाची मॅच नाहीये. 3 चेंडू 3 धावा. स्ट्रायकरला कोण आहे? संगदीप आहे काय? राईट आर्म ओव्हर द विकेट. शाबाश यार. पुढचा चेंडू.
नॉन स्ट्राईकला विकेट आहे. अगोदर विकेट सोडलेली आहे. क्रॉसिंग आहे. फिल्डिंग लावा. मॅच चालू करा. एक बॉल 2 रन ना. एकच घेतली पण आता शेवटच्या बॉलर. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज आहे. तेजस आलाय नवीन फलंदाज. बघा टीम देवघरकडनं इतका वेळ घेतला जातो. पंच त्यांना वॉर्निंग द्या ना. एक चेंडू आणि 2 धावा. शेवटचा निर्णायक चेंडू. एक चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग काय लावलंय काय पंच? वॉर्निंग द्या नाही तर पेनल्टी द्या. आज आपण टाइमर लावला नाही का? शेवटचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. जवळ येऊ देऊ नका. देवघरवाल्यांना जवळ येऊ देऊ नका. पंच वॉर्निंग द्या त्यांना. तुमच्या अधिकाराचा वापर करा ना. एक चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू. 1 धाव 1 धाव. टीम सापरुंडा विजयी होतोय. नका. गुहीर. अंपायर्स गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग. कुठल्याही टीमला वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारून देऊ नये. मॅच विनाविलंब लगेचच सुरू करायची. चला गुहीर संघ लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावायचंय. इथे तुम्हाला 1 मिनिटाचाही वेळ दिला जाणार नाही कुठल्याही टीमला, कारण उशीर होतोय. संत गतीनं
एका बाजूनं पिंपळास, दुसऱ्या बाजूनं गुहीर. एक चांगली मॅच, तगडी मॅच, रोमहर्षक उत्कंठावर्धक अशी मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते.